नमस्कार, मी ज्ञानदा कदम या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। राज्याच्या राजकारणामध्ये सध्या एक मोठी घडामोड घडतेय, ती म्हणजे धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्यात। प्रफुल्ल पटेल सुद्धा अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झाल्यामुळे ही भेट नेमकी का होते याबद्दलच्या चर्चा रंगू लागल्यात। सध्या मुंबईतल्या देवगिरी निवासस्थानावरती या तीन नेत्यांमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांच्यावरती चर्चा होतेय। या चर्चेचा तपशील मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे। गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली आहे। बीड प्रकरणात अगदी पहिल्या दिवसापासून टार्गेट धनंजय मुंडे पाहायला मिळतात। बरेच आरोप त्यांच्यावर झालेत। नुकतेच शिवसेनेचे आमदार त्यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा राष्ट्रवादी घेत नसल्यामुळे काहीशी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। धनंजय मुंडेंवरती प्रचंड टीका होतीये, पण तरीही ते मंत्रिमंडळात असल्यामुळे राज्य सरकारची बदनामी होत असल्याची भावना शिवसेनेकडनं व्यक्त झाल्याचं समजलं होतं। तुषार उपनवार आपल्या सोबत आहेत। तुषार, या भेटीमागचं कारण नेमकं काय? ज्ञानदा, आपण जर पाहिलं असेल तर गेल्या तासाभरापासून मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आणि आपल्याला जी माहिती मिळते या माहितीनुसार देवगिरीवरती सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित आहेत। गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने असतील किंवा सुरेश धस असतील किंवा अनेक प्रमुख नेते असतील, त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे या संदर्भातली मागणी वाढताना पाहायला दिसते। अशा पार्श्वभूमीवरती आता उपमुख्यमंत्री अजित पवार नेमका निर्णय काय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र तुर्तास तरी आपण पाहिलं असेल तर देवगिरी या निवासस्थानी मंत्री धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची आपल्याला चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। चर्चेत बरोबर आहे, या बैठकीमधला तपशील अजून समोर आला नसला तरी हे तीन दिग्गज नेते एकत्र आहेत, त्यामुळे नेमकं काय घडतंय, कशासाठी ही भेट होतीये, या भेटीनंतर एखादा मोठा राजकीय निर्णय समोर येणार आहे का, याबद्दलचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत। तुषार, धन्यवाद माहितीबद्दल। अपडेट्स घेत राहू।